लाईव्ह 24 तास न्यूज। श्री सद्गुरू बाळूमामा भंडारा उत्सवानिमित्त गोवंश प्रदर्शन या ठिकाणी आदमापूरमध्ये भरवलेलं आहे आणि या ठिकाणी गोपालकांचा प्रचंड प्रतिसाद असलेल्या या ठिकाणी आपण सध्या पाहतो। संवर्धन विभाग भद्रगड तालुक्याला या ठिकाणी सज्ज झालेले आपल्या डॉक्टर मनोज ससाने काय बाळूमामा कमिटीतर्फे जे काय आज 2 दिवसापासून प्रदर्शन चालू आहे, या अनुषंगानं फिरते पशुवैद्यक पथक आणि पशुसंवर्धन विभाग भद्रगड यांच्या वतीनं आपण कालपासून सेवा देत आहोत। यामध्ये कारण उन्हाचं वातावरण आहे आणि बऱ्याच वेळा जेव्हा पशुमध्ये कुठला उष्माघात किंवा अशा प्रकारचे जे आजार किंवा काही लक्षणं उद्भवतात, त्या सेवा पशुधनासाठी द्याव्या यासाठी आपण आपली टीम इथं तैनात केलेली आहे। तर कालपासून जवळपास 125 ते 150 ॲनिमल आपण बघितलेले आहेत आणि कुठल्याच प्रकारचं सध्या तरी साथ किंवा कुठल्या प्रकारचं लक्षणं दिसलेली नाही आहेत आणि आपल्या सेवा जोपर्यंत हे पशुप्रदर्शन चालू आहे तोपर्यंत आपण इथं टीम आपली तैनात केलेली आहे। निश्चितच गोवंश प्रदर्शनच्या माध्यमातून या ठिकाणी पशुसंवर्धन विभाग या ठिकाणी सज्ज होऊन कोणतीही गैरसोय होणार नाही याची पूर्ण दक्षता येथील संबंधित विभागांना घेतलेली आहे। भूपाळी रामपारी दिशादाही उजळल्या आल गोकुळ आपुल्या दारी, निर्भेळ आणि सकस चवीच गोकुळ लय भारी, चव आहे कोल्हापुरी गोकुळ लय भारी। गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने, गोकुळ अस्सल चव कोल्हापूरची। चव आहे कोल्हापुरी गोकुळ लय भारी। महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी लाईव्ह 24 तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।